हॅलो स्टुडंट्स. तर आपण फार्म मॅनेजमेंट हा टॉपिक स्टार्ट केला आणि आज हे फार्म मॅनेजमेंटचं लास्ट लेक्चर आहे. तर लास्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये फार्म बजेटिंग अँड इनपुट. तर फर्स्ट आपण बघूया फार्म बजेटिंगचं मीनिंग काय आहे. फार्म बजेटिंग इज अ प्रोसेस ऑफ इस्टिमेटिंग कॉस्ट, रिटर्न अँड नेट प्रॉफिट ऑफ अ फार्म और अ पर्टिक्युलर एंटरप्राइजेस. तर फार्म बजेटिंग म्हणजे काय असतं, तर जे काही आपण फार्मिंग करतो त्याच्यामध्ये होणारा खर्च आणि तो खर्च वजा करून आपल्याला जे काही प्रॉफिट मिळतं, नेट प्रॉफिट मिळतं, तर ते किती प्रमाणात मिळतं, तर ते जे काही आहे त्याला फार्म बजेटिंग असं म्हणतात. टाइप्स ऑफ फार्म बजेटिंग. फर्स्ट आहे पार्शियल बजेटिंग अँड सेकंड आहे कंप्लीट बजेटिंग अँड थर्ड एंटरप्राइज बजेटिंग. तर फर्स्ट काय आहे पार्शियल बजेटिंग. इट रेफर्स टू एस्टिमेटिंग द आउटकम और रिटर्न्स फ्रॉम अ पार्ट ऑफ द बिझनेस. तर पार्शियल बजेटिंगमध्ये काय केलं जातं, अंदाजे हे थोडंफार एक एस्टिमेटिंग करून किंवा एस्टिमेट काढून कशा पद्धतीने किती वर्कर्स लागतील, किती आपल्याला खर्च येतो, ते सगळं अंदाजे कॅल्क्युलेट करून बजेटिंग केलं जातं, त्याला पार्शियल बजेटिंग असं म्हणतात. सेकंड आहे कंप्लीट बजेटिंग. इट रेफर्स टू प्रिपेअरिंग आउट अ प्लॅन फॉर द फार्म ॲज होल फॉर ऑल डिसिजन अबाउट ॲन एंटरप्राइज. तर कंप्लीट बजेटिंगमध्ये काय केलं जातं, पूर्ण प्लॅन एक काढला जातो, आराखडा काढून त्याच्यामध्ये पूर्ण डिसिजन घेऊन जो काही बजेटिंग असेल ते सगळं पूर्णपणे काढलं जातं, त्याला कंप्लीट बजेटिंग असं म्हणतात. आणि लास्ट काय आहे एंटरप्राइज बजेटिंग. इट इज टू एस्टिमेट इनपुट्स रिक्वायर्ड, कॉस्ट इन्व्हॉल्व अँड एक्सपेक्टेड रिटर्न्स फ्रॉम अ पर्टिक्युलर बिझनेस. तर जेव्हा आपण बिझनेस लेवलला फार्मिंग करतो तेव्हा तिथे आपल्याला किती पद्धतीने इनपुट्स रिक्वायर होतात, त्याच्यानंतर किती कॉस्ट इन्व्हॉल्व केली आपण त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधून आपल्याला रिटर्न किती मिळतात, म्हणजे आपण तिथे खर्च किती करतो आणि त्याच्यापासून आपल्याला रिटर्न प्रोडक्ट किती प्रमाणात मिळतं आहे, हे जेव्हा ठरवलं जातं त्याला काय म्हणतात एंटरप्राइज बजेटिंग. आणि लास्ट काय आहे तर फार्म इनपुट. Successful farm management depends upon how the various inputs required to run the farm properly organized. तर फार्म इनपुटमध्ये काय केलं जातं, तर जे काही सक्सेसफुल फार्मसाठी लागणारे जे काही वेगवेगळे इनपुट्स आहेत, वेगवेगळ्या काही कुठल्याही गोष्टी आहेत, त्या सगळ्याचा स्टडी करणं किंवा ते सगळे एकत्र करणं त्याला काय म्हणतात फार्म इनपुट. तर फार्म इनपुटचे दोन टाईप्स आहेत. फर्स्ट काय आहे रिक्युरिंग किंवा रिकरिंग इनपुट्स आणि नॉन रिकरिंग इनपुट्स. फर्स्ट आहे रिकरिंग इनपुट्स. देअर आर सर्टन इनपुट्स विच आर ऑफनली रिक्वायर्ड नोन ॲज रिकरिंग इनपुट्स. तर रिकरिंग इनपुट्स म्हणजे काय, ते ऑफनली रिक्वायर्ड असतात, नेहमी गरजेचे असतात, ते रिकरिंगमध्ये येतात. त्यामध्ये काय काय आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, खतं आहेत, त्यानंतर सीड तर काय बियाणं, ते तर आपल्याला गरजेचं आहेच. त्यानंतर इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाइड्स, हे कशासाठी तर कीटकनाशकं, जिथे तिथे येणारे जे काही कीटक असतील, त्यानंतर वेगवेगळे रोग असतील तर ते मारण्यासाठी आपल्याला लागणारे जे काही फवारणीसाठी औषध असतील ते. त्यानंतर लेबर्स, कामगार, हे जे आहेत ते रिकरिंग इनपुट्समध्ये येतात. द रिक्वायरमेंट ऑफ द इनपुट डिपेंड्स अपॉन द साईज अँड काइंड ऑफ फार्मिंग अँड क्रॉपिंग स्कीम. तर हे किती प्रमाणात लागणार हे आपल्याला कधी समजतं, तर ज्या पद्धतीने जेवढी आपली लँडची साईज असणार आहे किंवा आपली फार्मिंगची साईज जेवढी मोठी असेल तेवढे हे जे काही रिकरिंग इनपुट्स आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात लागणार.
त्यानंतर काय आहे, नॉन रिकरिंग इनपुट्स. दीज आर कॅपिटल इन नेचर अँड परचेस वन्स इन अ व्हाईल. तर हे जे काही नॉन रिकरिंग आहेत ते आपण एकदाच खरेदी केले की झालं, परत आपल्याला खरेदी करावे लागत नाहीत. जसं की आधी आपण रिकरिंगमध्ये बघितले तर ते एकदाच खरेदी करून चालतात का, नाही. आपल्याला प्रत्येक वर्षी नवीन सीड्स लागतात, प्रत्येक वर्षी नवीन फर्टिलायझर्स, मॅन्युअर्स घेणं गरजेचं असतं. पण हे जे नॉन रिकरिंग इनपुट्स आहेत ते एकदाच घेतले तरी बास होतात. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, फर्स्ट फार्म बलॉक्स, इम्प्लिमेंट्स अँड मशिनरीज. फार्म बलॉक म्हणजे काय, तर आपण त्याला नांगर म्हणतो ते. त्यानंतर इम्प्लिमेंट्स अँड मशिनरीज, वेगवेगळ्या मशिनरीज असतील, जसं की पॉवर टिलर असेल, ट्रॅक्टर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर प्लांट प्रोटेक्शन ॲप्लायन्सेस, म्हणजे तिथे आपण प्लांट प्रोटेक्शनसाठी कुठले ना कुठले तरी ॲप्लायन्सेस, आता जसं की नवीन ॲप्लायन्सेस आलेत, ते एक मशीन असतं जे की कंटिन्यू वाजत असतं, त्याच्यामुळे वेगवेगळे ॲनिमल्स तिथे येत नाहीत. त्याच्या किंवा दुसरं एक असं मशीन असतं ते कंटिन्यू दोरा फिरवत असतं उंचावरती, जेणेकरून तिथे बर्ड्स येत नाहीत जास्त. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर और ऑइल एंगेज, पंप सेट, असे वेगवेगळ्या गोष्टी असतील पाण्यासाठी. त्यानंतर हँड टूल्स आहेत. हँड टूल्समध्ये काय काय येणार, आपलं पिका, फावडा, कोयती वगैरे जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या. त्यानंतर लाईव्ह स्टॉक, बलॉक कार्ट, बैलगाडी, त्यानंतर बीन्स, बास्केट, शेण, रोप्स एक्सेट्रा. तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या नॉन रिकरिंगमध्ये येतात. आणि त्या कशा आहेत, तर एकदाच आपण परचेस केल्या की त्या कायम आपल्याला वापरता येतात. पण रिकरिंगमध्ये तसं होतं का, एकदा परचेस केलं, एकदा सीड घेतलं की कायम आपण 10 वर्ष ते सीड वापरू शकतो का, नाही. तर प्रत्येक वेळी आपण जेव्हा लावणार आहोत त्यावेळेला ते आपल्याला सीड नवीनच घ्यावं लागतं. ओके. तर इथे आपला हा जो 5th टॉपिक आहे फार्म मॅनेजमेंट हा कंप्लीट झाला आहे. थँक्यू.